विचार 25 डिसेंबर ते 31 डिसेंबरमध्ये 2 ते 3 महाकथा होतात आणि 10 लाखांहून भाविक पंढरपूरला दाखल होण्याची शक्यता आहे. मंदिर समितीच्या वतीने काय काय नियोजन केलं? अगदी बरोबर आहे तुमच्या म्हणण्यानुसार. प्रदीपजी महाराज मिश्रा यांचा कार्यक्रम 25 तारखेपासून 31 तारखेपर्यंत आहे. राधाकृष्ण महाराज असेच आहेत, त्यांचा कार्यक्रमसुद्धा 7च दिवसाचा आहे आणि त्यातल्या त्यात नाताळच्या सुट्ट्या ह्याचंच आहे आणि एकादश पण आपली महिन्याची त्याच्यामध्ये झाली आहे. आता सारांश सर्व गोष्टीचा जर विचार केला तर अंदाजे भाविक 10 लाख भाविक ह्या दरम्यान पंढरपुरामध्ये दाखल होतील असा अंदाज आहे. त्यामुळं मंदिर समितीनं एक चांगला निर्णय घेतलेला आहे की सर्व भाविकांची सोय करण्यासाठी नाश्ता, चहा, पाणी हे सर्व आम्ही भाविकांना रांगेच्या लाईनमध्ये देण्याचा मानस मंदिर समितीने केला आहे. त्याची तयारी आता आम्ही सुरू केली आहे. जवळपास ती पूर्ण पण झालेली आहे आणि ह्याच काळाच्या दरम्यान जे आम्ही पूजा असतात आमच्या मंदिर समितीच्या, पाद्यपूजा असेल, तुळशी पूजा असेल, ह्या पूजासुद्धा मंदिर समितीनं निर्णय घेतलेला आहे की की बाबा ह्या पूजासुद्धा आपण कमी करूयात किंवा बंद करूयात. त्याप्रमाणे त्याची प्रक्रिया चालू आहे. किती पत्राशेड उभारण्यात आले? जवळपास दर्शन रांगेमध्ये 8 पत्राशेड उभा केले आणि गोपाळपूरपर्यंत आपण ब्रॅकेटची व्यवस्था करणार आहोत. त्या दरम्यान तिथं भाविकासाठी उपचाराची व्यवस्था, हॉस्पिटल, चहा, पाणी, जेवण सर्व प्रकारची व्यवस्था या मंदिर समितीने त्या ठिकाणी केली आणि जास्तीत जास्त भर आमचा हा स्वच्छतेवर राहणार आहे.